आता वळूया राज्यातल्या इतर बातम्यांकडे। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणानंतर देशभरातल्या 30 महिला खासदार आज मुंबईतील भायखळा कारागृहात भेटीसाठी दाखल झाल्यात। भाजपच्या खासदार माजी मंत्री विजया चक्रवर्ती या शिष्टमंडळाच्या प्रमुख आहेत। या भेटीत खासदार महिला कायद्यांबरोबर चर्चा करणार आहेत। महिला खासदारांच्या भेटीमुळे मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणाची केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेतल्याची भीती आता इथल्या अधिकाऱ्यांना वाटते। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत। अमित, या भायखळ्यातल्या या प्रकरणाची महिला आयोगाने तर दखल घेतलीच होती, गंभीर दखल, मात्र आता केंद्र सरकारने देखील घेतलेली आहे। तब्बल 30 महिला खासदार आता भायखळा जेलमध्ये कैद्यांबरोबर चर्चा करणार आहेत। अधिक काय माहिती? हे प्रकरण राज्य स्तरावर तर जोरदार गाजलं होतं। बरोबर, राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसार माध्यमांनी सुद्धा याची दखल घेतलेली आपल्याला बघायला मिळाली। आणि आता ज्या पद्धतीनं 30 महिला खासदारांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या हा मुद्दा निश्चितच गाजणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। या मुद्द्यावर जोरदार चर्चा संसदेमध्ये होणार आहे। हा जो मुद्दा आहे किंवा हे जे सगळं प्रकरण आहे हे नक्की कशामुळे झालं, कोण जबाबदार आहे, याची चौकशी कशा पद्धतीने करायला पाहिजे याची सगळी माहिती घेण्यासाठी हे 30 महिला खासदारांचं शिष्टमंडळ भायखळा जेलमध्ये साधारण 9च्या सुमारास या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आणि अजूनही ते आतमध्ये आहेत, आतमध्ये चौकशी करत आहेत, त्या ठिकाणी पाहणी करत आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये संसदेमध्ये हा मुद्दा जोरदार गाजणार हे स्पष्ट आहे। आणि या शिष्टमंडळामध्ये विविध प्रकार पक्षाचे खासदार आहेत, त्याच्यामुळे महिला खासदार कुठल्याही प्रकारचं विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष असा भेदभाव न ठेवता हा मुद्दा संसदेत नक्कीच उचलतील आणि हे प्रकरण संसदेमध्ये नक्की गाजेल आणि याचं उत्तर राज्य सरकारला सुद्धा द्यावं लागेल। आणि यामध्ये पोलीस किती गुंतलेले आहेत, पोलीस कशा पद्धतीने अशा प्रकारची व्यवस्था हाताळतात हे सुद्धा यातून दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे याची व्याप्ती वाढलेली आहे। हा मुद्दा निश्चितच संसदेमध्ये गाजणार आहे। अगदी बरोबर अमित, या प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आता या निमित्ताने, या प्रकरणाच्या निमित्ताने जेलमधील व्यवस्था कशी किडलेली आहे तेच समोर आलेलं आहे। या प्रकरणी जेलमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अटक झालेली आहे, मात्र आता त्यांच्यावर लवकरात लवकर पूर्ण सखोल तपास होऊन आरोपपत्र लवकरात लवकर दाखल होणं ते देखील तितकंच गरजेचं आहे। आम्ही तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।